नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत। मूड चटणीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी पांढरी उडीद डाळ, कढीपत्ता 1.5 वाटी, खोबरं 1.5 वाटी, जिरे अर्धी वाटी, धणे पाऊण वाटी, तीळ पाऊण वाटी, चिंच पाऊण वाटी आणि गुळ पाऊण वाटी। आता हे जे गुळ घेतलेले आहे, छोटी वाटी आहे, ह्या वाटीनेच मी हे सर्व प्रमाण घेतलेले आहे। एवढी 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ असं। आता आपण साहित्य सर्व बघितलं आहे। यामध्ये लाल सुक्या मिरच्या 4 ते 5 किंवा लाल तिखट, हिंग आणि हळद 3 जिन्नस मी शेवटला घालणार आहे। तर आधी आपण काय करूया, हरभरा डाळ त्यानंतर उडीद डाळ हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खमंग असं भाजून घ्यायचं आहे, करपून द्यायचं नाहीये। मी इथे गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे। हरभरा डाळ आधी भाजून घेऊया। तुम्ही हवं तर हे प्रमाण वाढवूही शकता, पण मी इथे छोट्या वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं लागतात ही डाळ भाजून घ्यायला। ही डाळ जाड असल्यामुळे भाजायला वेळ लागतो। तुम्ही बघू शकता डाळ आपली खरपूस भाजून झालेली आहे। आता मी ही काढून घेते। मी इथे उडीद डाळ साफ करून मगच भाजण्यासाठी घेतलेली आहे। बऱ्याचदा उडीद डाळला पावडर असते, तर ती पावडर साफ करून मगच ती वापरायला घ्यायची आहे आपल्याला। आता ही आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। ही डाळ बारीक असल्यामुळे पटकन भाजली जाते। 2 ते 3 मिनिटं ही डाळ भाजायला वेळ लागतो। डाळ काढून घेतलेली आहे उडदाची। खोबरे भाजून घेऊया आपण इथे। खोबरे हलकेसे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे भाजताना ते करपले जाणार नाही याची काळजी घ्यायची। हे सर्व भाजून घेईपर्यंत आपली डाळ जे आहेत भाजून घेतलेल्या ते गार होऊन जाईल। तुम्ही बघू शकता खोबरे पण आपले भाजले गेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला धणे आणि जिरे भाजून घ्यायचे आहे। हे पण आपल्याला हलकेच भाजून घ्यायचे आहे। पांढरे तीळ पण आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। तीळ पण मी हलकेसे भाजून काढून घेतले आहे। तेलाची जी पळी असते ती अर्धा चमचा घ्यायची आहे। कढीपत्ता यामध्ये परतून घ्यायचा आहे। छान असं क्रिस्प करून घ्यायचं आहे आपल्याला। आता कढीपत्ता मी इथे बाजूला काढून घेतला आहे। आता जे राहिलेलं तेल आहे त्यामध्ये 1 चमचा हिंग मी इथे टाकले आहे। तेही आपल्याला थोडंसं तेलात छान करपून घ्यायचं आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता पुन्हा आपल्याला अर्धी पळी तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चिंच परतून घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला डाळ ही वाटून घ्यायची आहे आणि हे सर्व वाटण आपल्याला थोडं जाडसरच असं वाटायचं आहे, रवाळ वाटायचं आहे, पूर्ण बारीक पूड करायची नाहीये। मी इथे वाटून घेते आधी डाळ। तुम्ही बघू शकता थोडी जाडसर अशी मी डाळ इथे वाटून घेतलेली आहे। खोबरं आणि तीळ हे वाटून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं आणि तीळ वाटून घेतलेलं आहे। जाडसरच वाटायचं आहे जरा। त्यानंतर धणे जिरे हे वाटून घेऊया। आता सगळ्यात शेवटी आपल्याला जो कढीपत्ता आपण गरम करून घेतलेला होता ते आणि चिंच हे मिश्रण आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहे। फक्त आपण चिंच, कढीपत्ता आणि हिंग हे तेलावर भाजून घेतले आहे। तुम्ही जर लाल तिखट हे लाल मिरची घेतली तर तीही थोडीशी तेलावर भाजून मगच यामध्ये वाटून घ्यायची आहे। आता हे मी आपलं वाटून झालेलं आहे। हे वाटण मी आता ताटलीमध्ये काढून घेते। आता या ठिकाणी मी गुळ हा तसाच ठेवलेला होता। डाळ, हरभरा डाळ, त्यानंतर कढीपत्ता, चिंच ह्याचं वाटण, इथे धने जिरे ह्याचं वाटण आणि हे खोबरं आणि तेल असं मी वाटून घेते। यामध्ये आपल्याला आता 1 चमचा हिंग टाकायचे आहे। तिखट 2 चमचे, जर लाल सुक्या मिरच्या तुम्ही घेतल्या असेल लाल तिखट घालायचे नाहीये। त्यानंतर हळद 1 चमचा। आता हे सर्व मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे। हे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गुळ पण मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त बारीक वाटायचं नाहीये, फक्त मिक्स होण्यासाठी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तरी आपल्याला एकदा मिक्सरला वाटून काढून घ्यायचे आहे। रवाळच ठेवायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं। जे प्रेस बटन असतं त्यानुसारच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे।